मग मित्रांनो, तुम्ही कुणाल कमराची व्हिडिओ बघितलीच. काय वाटतंय तुम्हाला? कुणाल कमरा चुत्या आहे की महाचुत्या आहे? मला तर वाटते महाचुत्या आहे. आणि हे समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देतो. जास्त लांब जात नाही. आता गणोजी कान्होजी हे स्वराज्याचा एक भाग होता. एक स्वराज्यामध्ये ते काम करायचे. जाऊन ते मुघलांसोबत भेटले, मुघलांमध्ये सामील झाले. त्यांना तुम्ही काय म्हणता? गद्दार बोलता ना? आता इथे गणोजी कान्होजीच्या जागी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना उभं करा. आता असं की शिवसेना जी आहे ही स्वर्गवासी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी बनवली होती. कोणासाठी बनवली होती? या महाराष्ट्रातील हिंदू लोकांसाठी, हिंदूंसाठी बनवली होती. त्यांनी सांगितलं होतं, मरेल पण कधी काँग्रेस सोबत युती करणार नाही. खोटं बोलत नाहीये, त्यांची व्हिडिओ आहे. जर असं झालं तर मी शिवसेना बंद करेल, असं स्वर्गवासी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं. काँग्रेस सोबत युती करणार नाही. आता 2019 मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जी एकच शिवसेना होती आणि बीजेपी यांची युती चालू होती. आता मुख्यमंत्री पदावरून यांचा वाद झाला, दोघं वेगळे झाले. आता मुख्यमंत्री शिवसेनेचा हवा याच्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे जाऊन मिळाले कुणासोबत? तर काँग्रेस सोबत, शरद पवार यांच्यासोबत. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ते नेमकं केलं जे बाळासाहेब ठाकरे हे कधीच करणार नव्हते. त्यांनी शपथ खाल्ली होती की कधीच ते काँग्रेस सोबत जाणार नाहीत. एकटं राहील, शिवसेना एकटी पडली तरी चालेल, पण काँग्रेस सोबत जाणार नाही. आणि नेमकं तेच केलं ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी. आता एकनाथ शिंदे, आनंद दिघे यांनी 1980 मध्ये एकनाथ शिंदे यांना शिवसेनेमध्ये आणलं. 1980 पासून एकनाथ शिंदे शिवसेनेसाठी, हिंदू लोकांसाठी, हिंदूंसाठी काम करतायत. आता कट्टर शिवसैनिक जर अचानक जर त्यांच्या वरच्या नेत्यांनी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतःचा मुख्यमंत्री व्हावा त्यासाठी काँग्रेस सोबत हातमिळावपणा केला, युती केली, तर कट्टर शिवसैनिकांना हे कसं पचेल? मला हे तुम्ही समजून सांगा. जर ज्यांनी शिवसेना निर्माण केली ते बोलले होते की काँग्रेस सोबत कधीच जाणार नाही, आणि तेच उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत गेले, तर कट्टर शिवसैनिकांना हे कसं पचेल? कसं पचणार आहे? आणि झालं सुद्धा असंच. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना ठणकावून सांगितलं, जर तुम्ही काँग्रेस सोबत गेलात तर मी शिवसेनेसाठी किंवा तुमच्यासाठी काम करणार नाही. एक ऐतिहासिक निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला. 40 आमदार त्यांनी काढले. असे 40 आमदार जे कट्टर शिवसैनिक होते, जे कट्टर हिंदूंच्या विचारांसाठी, हिंदूंसाठी काम करत होते. अशा 40 आमदारांना त्यांनी वेगळं केलं आणि एक स्वतःची शिवसेना निर्माण केली. ती शिवसेना निर्माण केली ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा जो मूळ विचार होता, हिंदूंचा विचार, हिंदुत्ववादीचा विचार, त्या विचारावरती एकनाथ शिंदे यांनी ते 40 आमदार घेऊन एक नवीन शिवसेना बनवली. आणि जो चिन्ह होतं धनुष्यबाणाचं, ते चिन्ह सुद्धा मिळवलं. आता मला तुम्ही सांगा, जर तुम्ही गणोजी कान्होजी यांना गद्दार बोलता, यांना तुम्ही भाडखाऊ बोलता, कारण का? तर ते स्वराज्याच्या विरोधात जाऊन मुघलांना जाऊन भेटले. मग तसंच कुठेतरी उद्धव ठाकरे यांनी केलंय. जे स्वतःच्या वडिलांनी, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की कधीच काँग्रेस सोबत हात मिळावूपणा, युती करू नका, तर तुम्ही का केलीत? आणि म्हणूनच मला असं वाटतंय की एकनाथ शिंदे यांना गद्दार बोलणं अतिशय चुकीचं आहे. आणि म्हणूनच मला वाटतंय कुणाल कामरा यांनी एकनाथ शिंदे यांना दल बदलू आणि गद्दार बोललंय, हा अतिशय महाचुत्यापा आहे असं मला वाटतंय. आणि त्यामुळेच कट्टर शिवसैनिकांनी कुणाल कामराच्या स्टुडिओमध्ये जी तोडफोड केले, हे मला कुठेतरी योग्य वाटते. कारण अख्ख्या जगामध्ये हिंदूंचा एकच देश आहे, ते म्हणजे भारत, हिंदुस्थान.
आणि त्या हिंदुस्थानामध्ये हिंदूंचा विचार करणारी कट्टर हिंदुत्ववादी संघटना जी असेल ती होती बाळासाहेबांची शिवसेना, आणि त्याच विचारावरती एकनाथ शिंदे यांनी ही शिवसेना तयार केली आहे. मला चांगलं माहिती आहे की या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांना सपोर्ट करणारे, एकनाथ शिंदे यांना सपोर्ट करणारे खूप लोक आहेत. सर्वांना समाधानी करणं हे माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या हातामध्ये नाहीये. पण जो कट्टर हिंदुत्वाचा विचार करतो त्याला कुठेतरी माझं बोलणं समजू शकतं. आता जे उद्धव ठाकरे यांना समर्थन करतात ते मला असं बोलू शकतात किंवा मला अशी कमेंट करू शकतात की जर एकनाथ शिंदे यांना एवढंच हिंदू लोकांचं पडलं होतं तर का ते अजित पवार यांच्यासोबत त्यांनी युती केली. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. अजित पवार सुद्धाच काँग्रेसचा एक भाग आहे, हे मला पटतंय. पण तरी सुद्धा जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलं त्या ऍक्शनची रिॲक्शन म्हणजे एकनाथ शिंदे यांनी वेगळी शिवसेना बनवली. त्यामुळे हे जे तुम्ही भांडताय की एकनाथ शिंदे गद्दार आहेत, दल बदलू आहेत, हे अतिशय चुकीचं आहे. कारण त्यांनी केलंय ते स्वर्गवासी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादीच्या विचारांना जिवंत ठेवण्यासाठी केलंय. त्यामुळे हा जो कुणाल कामरा आहे त्यांनी एकनाथ शिंदे यांना दल बदलू आणि गद्दार म्हणलंय, हा अतिशय चुत्या नाही तर महाचुत्या माणूस आहे आणि याला फटके बसलेच पाहिजेत. आणि याच्या स्टुडिओमध्ये जी तोडफोड झाली ती अतिशय योग्य झाली आहे असं मला वैयक्तिकरित्या वाटतंय. मित्रांनो, मला शेवटी एवढंच बोलतो की मला उद्धव ठाकरेंचे समर्थक आणि एकनाथ शिंदे यांचे समर्थक दोघांना एका पानावरती आणणं अशक्य आहे. पण मी माझं वैयक्तिक मत तुम्हाला सांगितलंय कारण मला एवढं माहिती आहे की बाळासाहेबांचा विचार होता हिंदुत्ववादीचा. त्यांचे शब्द होते की कधीच काँग्रेस सोबत जाणार नाही आणि तेच नेमकं उद्धव ठाकरे यांनी केलं आणि म्हणून एकनाथ शिंदे यांनी वेगळी शिवसेना तयार केली. त्यामुळे त्यांना गद्दार बोलणं हे महापाप आहे आणि तेच महापाप कुणाल कामरा यांनी केलंय. त्यामुळे या चुत्या माणसाला शिक्षा भेटणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतंय? कुणाल कामरा जो बोलला तो बरोबर बोलला की चुकीचा बोलला? तुमचं वैयक्तिक मत मला खाली कमेंट करून सांगा. सोबतच जे एकनाथ शिंदे यांनी वेगळी शिवसेना बनवले याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते ते सुद्धा खाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक करा आणि या महाराष्ट्रातील तमाम असे हिंदू जे एकनाथ शिंदे यांना सपोर्ट करतात, जे खरंच हिंदुत्ववादी विचार बाळासाहेब ठाकरे यांचे विचार यांना समर्थन करतात, अशा लोकांनी जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबून घ्या. म्हणजे भविष्यामध्ये मी जेव्हा कधीही अशा व्हिडिओ टाकेल त्याचं डायरेक्ट नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या फोनमध्ये येणार आणि तुम्ही माझे सर्व व्हिडिओ बघू शकाल. व्हिडिओ इथे संपवतो. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.